नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीतील पाठ 10 पंडित रमाबाई शिकणार आहोत. प्रथम आपण पाठाचा परिचय पाहूया. डॉक्टर अनुपमा उजगरे हे या पाठाच्या लेखिका आहेत. त्यांचा जन्म 1949 साली झाला. प्रसिद्ध लेखिका. सांगी, पश्चात हे काव्यसंग्रह, चांदनचुरा ललित लेख संग्रह, पंडित रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विश्वशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या. समाजातील अनाथ, अपंग, विधवा स्त्रियांची त्यांनी अविरत सेवा केली आणि त्यांच्या स्त्रियांसाठी केलेल्या या सखोल कार्याची माहिती या पाठात लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी सांगितलेली आहे. बच्चों, पंडिता रमाबाई यह एक महान समाजसेविका थी. खुद का संघर्षमय जीवन होते हुए भी समाज की अनाथ, अपंग और विधवा औरतों के लिए उन्होंने जीवन में बहुत से कार्य किए और उनके इसी कार्य की जानकारी इस पाठ में दी गई है. पंडिता रमाबाईंचा जन्म 23 एप्रिल 1858 साली झाला आणि मृत्यू 5 एप्रिल 1922 साली झाला. पंडिता रमाबाईंचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी कर्नाटक राज्यात मँगलोरजवळ माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या वस्तीत झाला. अनंतशास्त्री हे त्याकाळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचाराचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे असे त्यांचे मत होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीला वेदांताचे शिक्षण दिले. रमाबाई 9 वर्षाचा झाल्या तरी त्यांचे लग्न करून दिले नाही, म्हणून त्यांच्या जाती बांधवांनी त्यांना त्यावेळी वाळीत टाकले होते. रमाबाईंना आईकडून संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. 1877 साली रमाबाईंचे आईवडील वारले, पण मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड तसेच गुजराती या भाषा त्या अस्खलित बोलू शकत होत्या. 1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांच्यासह त्या कलकत्त्याला आल्या आणि तिथे त्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्येच त्यांना पंडिता ही पदवी बहाल करण्यात आली आणि पंडिता नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. पंडिता म्हणजेच विद्वान, समाजातली विद्वान स्त्री असा गौरव त्यांचा करण्यात आला होता. रमाबाई के पिताजी का नाम अनंत शास्त्री डोंगरे और माँ का नाम अंबाबाई डोंगरे था. इनका जन्म मैसूर संस्थान में कर्नाटक राज्य में माळहेरंजी नाम के गांव में हुआ. अनंत शास्त्री स्त्रियों को शिक्षण देने के साथ में थे. उनका यह विचार था कि समाज की औरतें पढ़ी लिखी होनी चाहिए और इसीलिए उन्होंने रमाबाई को शिक्षण दिया. रमाबाई जब 9 साल की हुई तो उनकी शादी नहीं हुई, इसलिए उनके समाज ने उन्हें अलग कर दिया और इसी प्रकार 1877 साल में रमाबाई के माताजी और पिताजी का देहांत हो गया. रमाबाई संस्कृत में तो प्रवीण थी, लेकिन साथ में मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड़, गुजराती भाषा भी उनको आती थी. 1878 में उनके बंधु श्रीनिवास शास्त्री इनके साथ वह कोलकाता शहर में आई. कोलकाता शहर में उनकी बुद्धिमत्ता का गौरव हुआ. कोलकाता शहर के सीनेट हॉल में उन्हें पंडिता यह पदवी बहाल की गई. पंडिता इस नाम से
पहचानने वाली रमाबाई यह एक समाज की एकमेव पहली महिला थी। बच्चों, अब हम पाठ पढ़ना शुरू करते हैं। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव करून संस्कृत भाषेतून भाषण केले। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती। बंगाल राज्याची राजधानी म्हणजे कोलकाता शहर। या कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी खास सभा म्हणजे बैठक बोलावली होती आणि ही सभा भारतातली स्त्रियांची पहिली सभा होती। या सभेमध्ये वक्ता होत्या पंडिता रमाबाई। वक्ता म्हणजे भाषण करणाऱ्या। पण पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी सभेमध्ये संस्कृत भाषेतून भाषण केले आणि नंतर बंगाली भाषेतून त्याचा अनुवाद त्या सभेमध्ये करण्यात आला। बच्चों, बंगाल राज्य की राजधानी कोलकाता शहर। इस कोलकाता शहर में देशभक्त आनंद मोहन जी ने स्त्रियों के लिए एक खास सभा बुलाई थी और यह सभा भारत की औरतों की पहली सभा थी जिसमें पंडिता रमाबाई भाषण देने वाली थी। लेकिन उस समय उनको बंगाली भाषा इतनी अच्छे से नहीं आ रही थी, इसलिए उन्होंने इस सभा में संस्कृत में भाषण किया। मुलांनो, भारतातील ही स्त्रियांची पहिली सभा होती। या सभेमध्ये जी वक्ता होती ती पहिली स्त्री वक्ता होती आणि या सभेत सादर करण्यात आलेला पहिला मौखिक अनुवाद हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले होते। बच्चों, यह भारत की स्त्रियों की पहली सभा थी। इस सभा की वक्ता एक पहली स्त्री वक्ता थी और इस सभा में जो मौखिक अनुवाद किया था वो भी प्रथम मौखिक अनुवाद था। यह तीन इस सभा के वैशिष्ट्य बने थे। ज्या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते अशा काळात एका दुसऱ्या प्रदेशातील दुसरी भाषा बोलणारी स्त्रियांच्या या सभेमध्ये येऊन उपदेश करते, शिकवण देते, ही घटना त्यावेळच्या समाजामध्ये फारच आगळी वेगळी म्हणजे फार मोठी घटना होती। जिस काल में समाज में औरतों को शिक्षण नहीं दिया जाता था, उस समय में एक दूसरे प्रांत की दूसरी भाषा बोलने वाली स्त्रियों की सभा में आकर उपदेश करती है। यह घटना उस समय में बहुत ही बड़ी घटना हुई थी। आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या। त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे म्हणजेच त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते। आपले आई वडील आणि बंधू यांच्या मृत्यूनंतर रमाबाई एकट्या पडल्या होत्या आणि एकटं जीवन जगणं फार कठीण आहे हे त्यांनी अनुभवल्यानंतर विवाह करण्याचे ठरवले आणि त्यावेळी एका विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या म्हणजे प्रसिद्ध असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला। त्या विवाहाच्या वेळी त्यांचे वय 22 वर्ष होते, म्हणजेच हे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले वय होते। माता पिता और बंधु के मृत्यु के बाद रमाबाई अकेले पड़ गई थी। फिर अकेले जीवन बिताना बहुत ही कठिन है,
इसका अनुभव करने के बाद उन्होंने विवाह करना निश्चित किया और बहुत ही प्रसिद्ध विद्वान वकील विपिन बिहारी मेधावी इनके साथ उन्होंने शादी की। उस समय शादी के समय उनकी उम्र 22 साल की थी, जो उस काल में बहुत ही ज़्यादा उम्र हो गई थी। फिर भी समाज की परवाह न करते हुए उन्होंने विपिन बिहारी मेधावी से शादी की। विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। लग्नानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले आणि दुर्दैवाने रमाबाई पुन्हा एकट्या झाल्या। परंतु आपल्या दुःखाला न कवटाळून बसता महाराष्ट्रातील इतर सुधारकांच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या लहान मुलीला घेऊन त्या पुण्यात आल्या आणि त्यांनी पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी केले। बहुत ही दुर्दैव की बात थी कि शादी के बाद 2 साल के अंदर ही बिपिन बाबू का देहांत हुआ। फिर भी रमाबाई अपने दुख की चिंता न करते हुए उन्होंने महाराष्ट्र के सुधारकों की विनती मान्य कर ली और उनकी विनती कबूल करते हुए वो अपनी छोटी लड़की को लेकर पुणे शहर में आ गए। यहाँ पे उन्होंने अपना पहला व्याख्यान यानी भाषण न्यायमूर्ति रानडे जी के घर में किया। न्यायमूर्ति रानडे यानी महादेव गोविंद रानडे, जो 20वीं शती के एक बहुत ही ठोस समाज सुधारक थे।